कसा आहे कराल काय नात परत 19,200 ते पण उमिगला असल्या रोडवर फक्त किरक्सालचा पट्टाच गाडी चालवू शकतो. गाडी का ब्रेक फेल हो चुका है हमारे. बघा आमच्या गाड्या सगळ्या खाली आहेत आणि आम्ही एकटेच वर आलोय शानपणा करत. यहाँ तक आप लोग आने के लिए बहुत थैंक यू है. मित्रांनो हे जे बघताय ना तुम्ही हे जे डोंगर ते आहेत चायनामध्ये. आपण झालेलो आहे रेडी आणि हा आलेला आहे आपला ब्रेकफास्ट ब्रेड ऑमलेट सोबत टी. कल वी विल मिस यू. ओके थँक्यू मित्रांनो. खूप भारी माणसं आहेत ते. ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपला हॉस्पिटॅलिटी केली. कुछ बोलना चाहोगे? क्या बोलेंगे हम लद्दाखी वाले को. बस यहाँ तक आप लोग आने के लिए बहुत थैंक यू है. बच्चे लोग घूमने के लिए अच्छा खुला जगह है. जितना भी चले ख़त्म नहीं होगा. इतना एरिया बड़ा है ना. चला मित्रांनो आता आपण न्योमामधून निघतोय. आता आपला पहिला स्टॉप असणार आहे हानलेला, जो की इथून 60 ते 70 किलोमीटर आहे आय थिंक. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो आजचा आपला प्रवास चालू झालेला आहे. आता आपण हानलेला चाललो आहे. हानले वाया आपल्याला उमिंगलाला जायचं आहे. मित्रांनो काल ज्या रस्त्याने आलो आहे त्याच रस्त्याने आपल्याला रिटर्न जायचं आहे हानलेपर्यंत. खूप सुंदर असा रोड आहे, मोकळा रोड आहे पूर्ण. हो हो असल्या मोकळ्या रोडवरती गाडी चालवायला बाई मजाच येते. आता आपली चालली आहे 100-100च्या वरती स्पीड. खूप छान अशी मजा येते गाडी पळवण्यासाठी. रस्ता पूर्ण मोकळा आहे रस्ता. मार्शल इथं सगळ्या गाड्या मोजत आहेत. आता आपण थांबलोय ITBP चेकपोस्ट लोमा ब्रिज आहे. पुढे लोमा ब्रिज दिसतोय तुम्हाला, दाखवतो मी. बुबू आमच्या मार्शलचं नाव बुबू सोबत बुबू चुचू यू बुबू यू. चलो भाई लोग. हे पहा मित्रांनो हानले इथून 44 किलोमीटर्स आहे. ITBP चेकपोस्ट तुम्ही बघू शकताय. आयला उरकला का कधीपासून मोजतंय. आयकॉनिक लोमा ब्रिज से अपन अब क्रॉस होने वाले हैं. कसा आहे मित्रांनो ब्रिज. अरे पैसा ऑफ रायडिंग वाला रोड आहे पुरा ये. चला मोका रस्ता भेटलेला आहे आपल्याला आणि हमारी गाडी सुसाट निकल चुकी है काही खड्या. आईला चांगला रोड येईपर्यंत लगेच खड्डे येते. काढली बरं आता आलाय चांगला रस्ता. आता सुट्टी देत नाही भावांना. आता बघा तुम्ही तुमचा भाव कसा पळवते गाडी. सब लोग पिचारे. आईला हरिण नाही लागा ती गाडाव दिसतंय जायला. दाखवतोय हरिण नाही गाडाव आहे ती. यायला गाडाव आहे का घोडा आहे काय मग. त्याला का रोडवर जायला लागले. ए गाडवा ए सावळ्या कुमार. ए सावळ्या डबल चालू केलं नाही तर त्यानं थांबवली बघा गाडी. 5-5 मिनिटाला थांबवतोय. सगळ्या गाड्या मोजतोय. जर गाडी चालवायला मजा येते तर वरी लगेच थांबवतोय.
सांगतोय काहीतरी. गाडी दमाने चालवा. चलाना है, ठीक है. ओके इतना खतरनाक है, ऐसे बीच में तो बहुत आता है. ओके ओके नो प्रॉब्लेम. थँक यू बाबूजी. धीरे चालाने को बोल रहे, कारण रस्ता असा वर खाली स्पीड ब्रेकर करत आहे. आम्हाला काय स्लो तर स्लो, फक्त आधीमध्ये थांबू नका, राईड एन्जॉय करू द्या भाई. एवढा मस्त रोड आहे. सावळ्या कुंभाराची आठवण काढली आज. सावळ्या कुंभार दिसला मला गाढवाच्या रूपात. बघितलं असेल की पिक्चर तुम्ही, गाढवाचं लगीन. हे इथली गाढवं बी आहे ना, असली पांढरी शुभ्र आहे ती का नाही. गोडा आहे का गाढवा आहे काय समजणं झाले. आता मार्शल थांबलाय मागं. त्या पुढच्या कार्यकर्त्याला दिली ग्रुप लीड. आपण असतो तर आपल्याला दिली असती. काय नाही, गाढवाच्या नादात थांबलो मागं. आयकॉनिक रस्ता आहे भाई ये. हा हो, बघ रस्ता कसा आहे बघ. इथं जर शिप्स किती मस्त आहे. स्नो लेपर्ड तर भाई त्याचं दर्शनच देणं झालं आहे. रुसला काय होणार आहे मुळं. मित्रांनो, लडाखमधली बाईक चालवण्याची खासियत सांगू का. आता हे पुढून रायडर येतात बघा, प्रत्येकजण कसा सॅल्यूट करतोय बघा. जसं आपण पास होतो, प्रत्येक रायडर आपल्याला सॅल्यूट करतो ना आपण त्यांना सॅल्यूट करतो. भाई वेगळ्या लेवलची फिलिंग आहे, वेगळ्या लेवलची. दोस्तो यहाँ से हानले नज़दीक आहे, बहुत नज़दीक आहे. 6 ते 7 किलोमीटरच दाखवत आहे. आता आम्ही पोचणार आहे थोड्याच वेळात हानलेला. या हानलेला खरंच हाणला पाहिजे. काल इथं आमचा स्टे इथं होता. हानलेमध्ये फुल जाम गर्दी होती. आम्हाला काय बुकिंग भेटली नाही, त्यामुळं मला काल स्टे केला. भाई आय लव हानले. पोचलो आपण आता हानलेला. सगळ्यांनी गाड्या थांबवलेल्या आहेत. और की बोलचे हाँ ये क्या पहना है बे. चंपक चाचा जैसा क्या पहना है. मित्रांनो, आपण पोचलो आता हानले इथे. वरती ऑब्झर्वेशन केंद्र आहे. ह्याच्या बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आता जगातील सर्वात उंच असणाऱ्या टेलिस्कोप ऑब्झर्वेशन केंद्र इथे तुम्ही बघू शकताय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स. आता आपण थोड्याच वेळात आत जाणार आहे, तुम्हाला दाखवतो आत. ऊपर देखते हैं क्या है. वही देख रहे हैं भाई. आजा. Oh wow. So guys, this is the telescope. You can see. आपण चालू आता उमिंगला. उमिंगला माहीतच असेल, जगातील सर्वात उंच शिखरावर म्हणजे बोट ट्रेबल पास आहे. तिथं जाम कार लागते, त्यासाठी ग्लोव्स पण घातलेत. पण कॅमेरा चालू बंद करायला मला प्रॉब्लेम होतोय भाई. फुल मजा येते ऑफ रोडिंगला, नुसता दुर्रा फुफुटा. पण एवढी गोष्ट आहे, इथं चालवायला फक्त स्किल्स नाही लागत, तर इथं पेशन्स आणि कॉन्फिडन्स पण लागतो गाडी चालवण्यासाठी. खूप जाम मजा येते भाई. लगा दो यार. बेवड़ा डांस भाई, ये बेवड़े वाला डांस कर रहे हैं लोग. जाम मजा आलेली. आता आम्ही उमिंगला जात आहे. रस्त्यात थांबवली आहे गाडी भाई. सगळ्यांनी जाम डान्स केलेला आहे. फुल ऑफ रोडिंग आहे. रस्ता बघा कसा आहे. म्हणतात ऑक्सिजन कमी झालाय. हा, नंतर म्हणतात ऑक्सिजन कमी झालाय. आता इथं कुठून राहिले सगळे लोक. आता यांना कळेल की वर गेलो वरती गेल्यावर कळेल ऑक्सिजन. किती जण आपपतात बघू.
अरे न्यू ब्लॉगर. हॅलो 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 चंपक भाई. अरे आवरा रे लोक, चला जल्दी. भाई फुल ऑफ रोडिंग आहे, फुल मजा येणार आहे. इथं जर कोण काय दिसलं ना आपल्याला भावा, आधी मध्ये ना थांबू बी शकतोय ना पळू बी शकतोय. एकच पर्याय आहे आपल्या बरशी, सीधा गाडी बघाव वो भी 100 की स्पीड से बघाव. कारण आजूबाजूला मागं कोणच नाही. आमचा ग्रुप सगळा मागं थांबलाय, आम्ही हुशार करत पुढं आलोय. बघा आमच्या गाड्या सगळ्या खाली आहेत आणि आम्ही एकटेच वर आलोय शानपणा करत. आणि एक बोलतो पण असल्या रोडवर फक्त किरक्सालचा पट्टाच गाडी चालवू शकतो, बाकी कुठल्या गैराची कामं नाही ती. आता मागची डासाळ येते बघा आमच्या. बघा कसा आहे रोड, आज असला आमच्या डांब्यावरीत घाट आहे. त्यामुळे आम्हाला फुल प्रॅक्टिस आहे कशी गाडी चालवायची काय नाही. ही नवीन आलेली आणलं काय माहीत नाही काय नाही. त्यामुळं भाऊ नाद नाही करायचा, किरक्साल करायचा. सातारकर बोलते सबको कोलते. तर मित्रांनो आपण पोचलोय फायनली उमिंगलाच्या गेटवेच्या चौकात. बघू शकताय ह्या ब्रिजवरून आपल्याला वरती जायचं आहे. सगळी मंडळी इथं जागेवरती थांबली, एक गाड्या येत आहेत. सर्वात उंचवर कॅफे आहे, तिथं आम्ही थांबलो आहे. लंच ब्रेक झाला आहे आमचा. आत्ता पण ब्रेड ऑमलेट मागवलं आहे. खूप भारी असं हॉटेल आहे. मित्रांनो काय ठिकाणीच रस्ता खराब आहे, बाकी बिहारवरून तर क्लास रस्ता केला आहे. 40 किलोमीटर आम्हाला पूर्ण पक्का रस्ता लागलेला आहे, ते पण डांबरीचा. बाजूला कसं बर्फ जमला आहे, असं पूर्ण ह्या डोंगरावरती पूर्ण बर्फ जमलेला आहे. आणि त्या बर्फाचं पाणी होऊन पूर्ण रस्त्यावरती येत आहेत काय ठिकाणी. रोड तर असं आहे भाई, दिल जंपिंग जपांग जंपक जंपक जंपिंग जपांग गिली गिली वाले रोड है भाई. हमारे साथी सब पीछे से आ रहे, देख सकते हो आप. अरे त्यो बघ गर्दी हाय. आला रे आला माझा उमलिंगाला, आला रे आला माझा उमलिंगाला. मित्रांनो आपण पोचलोय आता उमिंगला पासला, जे की तुम्ही बघू शकताय जगातील सर्वात हायेस्ट मोटरेबल पास आहे. हॅलो गाईज, हे Finally, our team in world highest motorable pass. कसा आहे, कराल काय नात परत. 19,200 ते पण उमिंगला. गाड़ी का ब्रेक फेल हो चुका है हमारे, और ये सब. क्यों बैठे हो इधर, थक गए मैं. थक गए. नो हमारा गाड़ी वाला ब्रेक फेल हो रहा है. सब फेल हो रहा है भाई, सब फेल. भाई बहुत बढ़िया थ्रिल था उमिंगला. आता जस्ट आपला उमिंगला झाला. उमिंगलाच्या खालीच तुम्हाला डॅमचुक गाव बघायला भेटेल. डॅमचुक गाव हे इंडियाचं शेवटचं विलेज आहे, शेवटचं गाव आहे ते. आले जवळच येते, आता 1 किलोमीटरच्या अंतरावर राहिलेलं आहे डॅमचुक गाव. तर मित्रांनो आपण आलेलं आता डेमचुकला. डेमचुक आय लव्ह इंडिया. आता तुम्ही म्हणत असाल हे काय नवीन आहे, हे आहे इंडियातलं शेवटचं विलेज, म्हणजे शेवटचं गाव. आता ते पुढं दिसतंय तुम्हाला ते पूर्ण चायना आहे, आणि आपण जे उभा आहे ते इंडियामध्ये उभा आहे. मध्ये जी बॉर्डर दिसते तुम्हाला, क्या दिख रहा है गाड़ी. हाँ वो गाड़ी दिख रहा है दोस्तों, वो भी चाइना में खड़ा है, और ऊपर वाला सीन भी पूरा चायना का है. मित्रांनो आता रस्त्यात थांबलो, हा बघा गोल्डन हावर्स. किती छान व्ह्यू आहे बघा, एका साईडला ऊन एका साईडला सावली. खूप भारी व्ह्यू. इथे स्पॉट घेतला आहे आम्ही, आता थोड्याच वेळात निघेल. जाम थकलोय मित्रांनो, भयान लेवलची थंडी आहे. आता आम्ही थांबलोय क्वेल इथे. आता
हानले तर आपलं स्किप झालंय. हानले आणि क्वेल पण सेम हाईटला आहे. आता आपण क्वेलमधून स्टार गेजिंग करणार आहे. भेटू रात्री 1-2 च्या दरम्यान. चलो गुड नाईट. तोपर्यंत झोपतो भाई, लय कंटाळा आलाय.